आज पक्ष सोडताना माझ्या घरावर आज पण झेंडा आहे, कारण माझं वडिलांचं घर आहे, मी तिथे मेहरबानीने राहतो. पण रायगड जिल्ह्यामध्ये पंडितशाचं नाव घेतल्याशिवाय राजकारण होत नाही. माझ्या जाण्याने रायगड जिल्ह्यामध्ये बीजेपी हा एक नंबरचा पक्ष होईल. नाही, मला शेवटी दुःख वाटणार, माझ्या आई वडिलांचा पक्ष आहे, पण पक्ष नेतृत्वाने माझ्या आई वडिलांनी सडे खाऊन हा पक्ष वाढवला. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज पक्ष सोडताना माझ्या घरावर आज पण झेंडा आहे, कारण माझं वडिलांचं घर आहे, मी तिथे मेहरबानीने राहतो. आता झेंडा ठेवायचा की काढायचा मी ठरवीन तो. पण आज माझे वडील जरी असते तरी ते माझ्या भूमिकेबरोबर असते. पक्षाचं ध्येय धोरणासाठी पंडित शेठ म्हणजे शेका पक्ष. रायगड जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये गावात कुठल्याही लहान मुलाला विचारला, कारण मला पक्षाने संधी दिली, जयंत पाटलांनी पण संधी दिली, पण ती संधी मी काय घरी बसून घालवली नाही. आज रायगड जिल्ह्यामध्ये मी शेका पक्षामध्ये आजपर्यंत आहे, उद्या मी बीजेपीत जाणार आहे. पण रायगड जिल्ह्यामध्ये पंडित शेठचं नाव घेतल्याशिवाय राजकारण होत नाही. आज रवींद्र चव्हाण एवढ्या मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावरती विश्वास जो टाकलेला आहे तो सार्थ करण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन. माझी पिढ्यानपिढ्या चालत आली ती दुबळी होईल. नाही, शेवटी कुठली संघटना बंद पडत नाही. मी काय मोठा परमेश्वर नाही. पक्ष हे चालतच असतात. शेवटी उजवा चळवळ डावी चळवळ असते. काय होईल ते मला माहिती नाही, पण निश्चित माझ्या जाण्याने रायगड जिल्ह्यामध्ये बीजेपी हा एक नंबरचा पक्ष होईल. आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचे तुम्हाला रिझल्ट निघतील. आज मी अजून बीजेपीत नाही, माझा उद्या प्रवेश आहे. आता पक्षाचे ध्येय धोरण ठरवेल त्याप्रमाणे मला फॉलो करायला लागेल. आणि तुम्ही मला प्रश्न विचारला की तुम्हाला काय देणार आहे, पंडित शेठ काय कधी मागत नाही. पंडित शेठच्या कामावरती संघटना काय करेल हे बघेल. आणि कारण मी हे सगळी पदं भोगलेली आहेत आणि मी विरोधी पक्षात राहून कुठलंही कोणाकडे ॲडजस्टमेंट नाही, माझं सरळच आहे. त्याच्यामुळे मला मानणारा मोठा वर्ग आहे, ही झाकी आहे, उद्याची फक्त झाकी आहे. तुम्हाला 2-4 महिन्यामध्ये बाकी काम आम्ही करून दाखवू. आणि मला निश्चित खात्री आहे, मी पक्षप्रवेश माझ्यापुरतं कुटुंबापुरतं नाही केला. माझ्याबरोबर तो पण मला प्रश्न विचारला, माझ्याबरोबर वसंत यादव आहेत, ते RDC बँकेचे संचालक आहेत, एकनाथ गायकवाड पोलादपूरचे आहेत, संजय पाटील जिल्हा परिषद मेंबर आहेत चेंद्रेचे, त्यांची पत्नी जिल्हा परिषद मेंबर आहे, चित्रा पाटील ही जिल्हा परिषदचे अध्यक्ष होती, अस्वाद पाटील आहेत, माझी पत्नी भावना पाटील ही जिल्हा परिषदची मेंबर आहे. अनेक दिग्गज लोक आज माझ्याबरोबर येणार आहेत. त्याचबरोबर रोहा तालुक्यातून राजेश सानप हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आहेत. ही फक्त आज उद्याचा प्रवेश हा प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे, कारण बीजेपी पक्ष शिस्तबद्ध पक्ष आहे, त्यांचे नियम वेगळे आहेत. त्याने आमची इच्छा होती की अलिबागला भव्य प्रवेश करावा, पण त्यांच्या पक्षाच्या ध्येय धोरणात ते बसत नाही. त्याच्यानंतर आम्ही कार्यक्रम करू. पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पंडित शेठ काय आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. बरेचसे आमदार माझे मित्र आहेत आणि पक्षाने सातत्याने मला डावलण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे मी बीजेपीत जायचा निर्णय घेतलेला आहे. रायगड जिल्ह्यातील तमाम श्रमजीवी आणि कष्टकरी जनतेला न्याय देण्यासाठी मी माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत काम करीन. आणि मला निश्चित खात्री आहे की पंडित शेठच्या मागे हजारो लोक आहेत. हे पक्ष नेतृत्वाच्या पण लक्षात येईल की ज्यांनी मला नजरअंदाज केला आणि दुय्यम लोकांना संधी दिली, दुय्यम लोकांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला. पण पंडित पाटील आणि अस्वाद पाटील यांनी रायगड जिल्ह्यामध्ये काम केलं, मी तर महाराष्ट्रात काम केलं. पण या सगळ्यावरती पक्षांनी अन्याय केला. माझे नेते बाळाराम पाटील असतील, माझे मित्र आहेत, त्यांना मी सांगितले माझी कथा की पक्ष मिटिंगच घेत नाही. तुम्ही इतर पक्ष आहेत, पक्षाला एवढा मोठा पराभव झाल्याने नेतृत्वाने त्याचं प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे, पण ते पण घ्यायला तयार नाही. आणि मी अद्याप काय बाहेर पडलो नाही, पण मला निश्चित खात्री आहे मी गेलो की माझ्याबरोबर, कारण मी काम करणारा आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन काम करणार आहे. मी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 40 वर्ष आहे. मी 5 टर्म जिल्हा परिषदला आहे, सभापती आहे,
विरोधी पक्षनेता होतो, ग्रामपंचायतीचा सदस्य होतो, सरपंच होतो. त्याच्यामुळे प्रशासन काय आहे हे मला सांगायचे आणि माझ्या ज्ञानाचा उपयोग हा त्या संघटनेला होईल. ओके. तर आज एवढी वर्ष शेतकरी